सध्या महाराष्ट्रामधील झालेली राजकारणाची उलथापालथ, पक्षफोडी असेल किंवा पक्षविरोधामध्ये बंड असतील, कुणी गुवाहाटीला गेलं, कुणी सख्या काकालाच सोडून दिलं आणि एक अलग सत्ता निर्माण केली किंवा बंड पुकारला आणि सत्तेमध्ये गेले. एवढं प्रकरण होत असताना सुद्धा आता 2024च्या विधानसभेसाठी सध्या रणशिंग फुकायची तयारी चालू आहे. त्यामध्येच प्रमुख मुद्दा येतो, तो मुद्दा म्हणजे 2024 मध्ये विधानसभेवरती वर्चस्व कुणाचं असेल. त्यामध्ये प्रमुख पक्ष आता पूर्ण फुटलेले आहेत, म्हणजे विरोधकच राहिले नाही. आता बीजेपीला महाराष्ट्रामध्ये विरोधकच खंबीर असे राहिले नाहीत. बघा मित्रांनो, मी आपला मित्र राजकुमार जगताप. आपण आज या व्हिडिओमधनं अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. तो टॉपिक म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि इंडिया अलायन्स याविषयी. बघा, आता काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवारांची आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची, ह्या तिघांची युती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तसेच इकडं राष्ट्रवादीचा एक गट आहे आणि शिवसेनेचा एक गट आहे, म्हणजे शिंदे साहेब आणि अजित पवार यांचा गट आणि बीजेपी, ह्या तिघांची युती. म्हणजे हे एकूणच जे वातावरण जे पोषक असायला पाहिजे विरोधी पक्षाला इलेक्शन करता, ते राहिलं नाही. कारण शरद पवारांची विचारसरणी अर्धी बाहेर पडली आणि उद्धव ठाकरेंची पण विचारसरणी हे अर्धी बाहेर पडली. म्हणजे मताचं डिवायडेशन झालेलं आहे. समजून घ्या, 10 लाख वोट असतील, त्यामधले 5 लाख हे डायरेक्टली डिवाइड झाले. कारण त्यामध्ये जे नेते आहेत, ते नेते आपला पक्ष सोडून ते बीजेपी सोबत गेले. आता यामध्येच अशा वेळेस परत उभारायला, परत आपली ताकद वाढवायला फक्त पर्याय काय? पर्याय उरतो तो म्हणजे अजून दुसरा एक चांगला मित्रपक्ष, तो चांगला भक्कम असला पाहिजे, त्याची पकड हे पूर्ण समाजावरती असली पाहिजे. तसंच मित्रांनो, पुढे एक नाव येतं, ते म्हणजे प्रकाशजी, म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर. म्हणजे महाराष्ट्रामधील वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाशजी आंबेडकर यांचं नाव येतं. याला पण 5-6 कारणे आहेत, त्यामुळं त्यांना पर्याय नाही यांच्याशिवाय. प्रकाशजी आंबेडकरांशिवाय इंडिया अलायन्सला सध्या पर्याय नाही. आता हे 5-6 नेमकं कारण काय आहे, त्यामुळं त्या सर्वांना वाटतं की प्रकाशजी आंबेडकर आमच्या सोबत यावे. पूर्ण भारताला माहिती आहे, प्रकाशजी आंबेडकर कधीही भाजपा सोबत जात नाहीत. फक्त ते एकत्र अलग राहतील किंवा ते इकडे चॉईस करतील. यामधूनच बघा, आता फक्त 5 कारणामुळे सध्या काँग्रेस म्हणजे इंडिया अलायन्स हे जुडलेलं आहे की आंबेडकरांना कशा प्रकारे आपल्यामध्ये घेता येईल. यामध्ये आता यापुढे 5 ते 6 पॉईंट्स मित्रांनो पाहून घेऊया. ते पॉईंट्स कुठले आहेत, त्यामुळे प्रकाशजी आंबेडकर सर्वांना हवे आहेत. बघा, पहिलं कारण म्हणजे काय? त्यांचे सर्वांशी चांगले संबंध असणे. ते विरोधी पक्ष असो, कुठले असो, त्यांचे सर्वांशी संबंध हे चांगले असलेले आहेत आलेल्यापर्यंत. ते कुठल्याही गोष्टी बघून चला, त्यामध्ये प्रकाशजी आंबेडकरांच्या विरोधामध्ये कुठलेच राजकारणी लोक कधीच बोलत नाहीत. नितेश राणे म्हणजे राणे घराणं सोडलं, बाकीही सर्व त्यांना टरकतात. हे एक कारण आहे त्यामध्ये. आणि पुढलं कारण आहे ते म्हणजे दलितचा एकमेव नेता. आता महाराष्ट्रामध्ये दलित समाज भरपूर आहे, त्यामध्ये एकमेव असं नेतृत्व आहे ते म्हणजे प्रकाशजी आंबेडकर यांचा. वोट बँक म्हणून फायदा नक्कीच काँग्रेसला होणार आहे, म्हणजे इंडियाला होणार आहे. त्यामुळं जास्त खेच चालू आहे की आपल्याकडे कशा प्रकारे आंबेडकर येतील. याच्यात 2 कारणं. पुढलं कारण आहे मराठा आरक्षणावरील सकारात्मक त्यांचा दृष्टिकोन होता. तो म्हणजे मराठा आरक्षणावरती प्रकाशजी आंबेडकर यांनी आपला दृष्टिकोन आहे, आपलं जे मत आहे ते ठाम ठेवलेलं आहे आणि ते मराठ्यांच्या बाजूने नेहमी राहिलेले आहेत. त्यामुळं याचा परिणाम असा होऊन बहुतेक मराठा समाज हा इकडे वळलेला आहे. म्हणजे शक्यतो 50% मराठा समाज आहे तो आंबेडकरांकडे तो वळलेला आहे. त्यांनी आंबेडकरांना चॉईस दिलेली आहे आपली, की बाबा मराठा आरक्षण येऊ शकेल ते फक्त बाळासाहेब आणू शकतात. अजून एक कारण आहे ते म्हणजे सर्व जातीचा, धर्माचा ते नेहमी आदर करतात. ते कुणा विरोधामध्ये, कुणाविषयी वाईट असा समज ठेवत नाहीत किंवा ते वाईट कुठले वक्तव्य करत नाहीत. हे त्यांच्यामध्ये सर्वात मोठं महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्यामध्ये ते आहे. त्यामुळं ते सर्व धर्मामध्ये, सर्व जातीमध्ये, सर्व समुदायामध्ये ते लोकप्रिय आहेत, ते सर्वांनाच हवे आहेत. हे कारण आहे. त्यामुळे आता नेमकं काय होईल, ह्या 5 पॉईंटमुळे इंडिया अलायन्सला नेमका फायदा काय होईल ते आपण बघूया.
बघा आता राष्ट्रवादीमधून अजित पवार गट बाहेर पडला आणि शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला. यामध्ये पूर्ण 2 पक्ष महाराष्ट्रातून फुटले गेले. मग आता डिवायडेशन आणि पूर्ण सांगणारे नेते आहेत ते पण गेले. आता अशामध्ये लोकांचं अटेन्शन म्हणजे हे जे गेलेले मत आहेत ते फक्त एकच व्यक्ती परत आणू शकतो, ते म्हणजे प्रकाशजी आंबेडकर. या कारणामुळं ते कधीही प्रकाशजी आंबेडकरांना सोडू शकत नाहीत. आता 2 दिवसामध्ये ते युती होऊन जाईलच, ते पण इंडिया अलायन्समध्ये नक्कीच असतील. मित्रांनो, तुम्हाला प्रकाशजी आंबेडकरविषयी नेमकं वाटतंय काय? तुम्हाला नवीन इंडिया अलायन्स विषयी नेमकं वाटतंय काय हे नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्याकरता कमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्ही त्यामध्ये आपलं मत हे मांडू शकतात. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करत चला. जय हिंद, जय शिवराय, जय भीम.